रामराम शेतकरी मित्रांनो, पाहूयात मुंबई, सोलापूर तसेच बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 1 जून 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. सुरुवात करूयात मुंबई येथून. मुंबई येथे आज 114 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1900 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1300 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे. तर मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत. तर सोलापूर येथे 145 कांदा गाड्यांची आवक आली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोकल साईज कांदे 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगळी 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे. तर सोलापूर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर बेंगलोर येथे टोटल 42,207 कांदा गोण्यांची आवक आली होती. महाराष्ट्रातील मीडियम कांदे 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 2800 रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहे. तर सिंगल पत्ती डिस्कलर कांदा 1200 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे. तर हैदराबाद येथे आज 45पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती. 65 mm ते 70 mm कांद्याच्या काही लॉटला 2700 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले. त्याखालोखाल बिग एक्स्ट्रा सुपर कलरवाला माल 2500 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोकल साईज माल 2300 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2000 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी गोल्टा मीडियम कलरमध्ये 800 रुपयापासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.